तर या ठिकाणी आपण पृथ्वी फाउंडेशन व श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नारायणगाव तसेच यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आज शिवजयंतीनिमित्त आयोजित केलेलं आहे। आज 19 फेब्रुवारी 2025 तसेच आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी आपण पाहू शकता मोफत ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे। शिवनेरीकडे जाणाऱ्या शिवभक्तांसाठी अथवा अष्टविनायक महामार्गावर इतर कोणालाही आवश्यकता भासल्यास आम्हाला संपर्क साधावा। आम्ही या ठिकाणी ओझर फाटा जुन्नर रोड येथे कॅम्पमध्ये उपलब्ध आहोत आणि बहुसंख्य शिवभक्तांनी स्वेच्छेने या रक्तदानाच्या सोहळ्यात महोत्सवात सामील व्हावे हे मी तुम्हाला आवाहन करतो। आजच्या दिवशी निश्चितच आज शिवजयंतीचा अतिशय छान मुहूर्त आहे 19 फेब्रुवारी। तर ह्या दिवशी हा रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे पृथ्वी फाउंडेशन, श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आणि यशवंतराव चव्हाण मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून हा उपक्रम आज राबवलेला आहे इथे। तरी सर्वांना आव्हान आहे जास्तीत जास्त संख्येने आज रक्तदान करावे आणि रक्तदान करून निश्चितच त्या हातभार लागेल एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी। हा ते छान उपक्रम आहे। तरी सगळ्यांना आव्हान आणि सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। ऋषी भाऊ, यावर्षी आपल्या संस्थेला अजून 1 वर्ष पूर्ण झाले नाही, अतिशय चांगले उपक्रम तुम्ही राबवत आहात। हो, श्री प्रगती नागरी सहकारी पतसंस्था आणि आमचे परममित्र पृथ्वी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेशजी शेळके, आमचं ऑफिस शेजारी असल्यामुळे रोजच आमच्या चर्चा व्हायच्या की आपल्याला काहीतरी समाजाचं देणं लागतो, आपण काहीतरी कार्यक्रम घेतले पाहिजे। पृथ्वी फाउंडेशन पहिल्यापासून काम करतच आहे समाजासाठी, पण आमचा हा विषय झाला की जो शिवाजी महाराजांबद्दल जे महाराष्ट्राबद्दल नाही पूर्ण जगामध्ये जे प्रेम आहे याची सुरुवात कुठंतरी आपण केली पाहिजे। तर आम्ही ठरवलं की रक्तदानातून पहिली सुरुवात करूया, पहिले आपल्यापासून करूया, मग जगाला आपल्याला सांगता येईल की रक्तदान हे किती महत्त्वाचं आहे। आज मागाशीच आमच्या काही संचालकांनी सांगितलं की आज नारायणगावच्या बायपास वाढलेले आहेत, ॲक्सिडेंट वाढत आहेत, रक्ताची खरी गरज पडत आहेत। कदाचित समाजामध्ये या गोष्टीचं काहीतरी एक वेगळा पावगंडा तयार केला जातो, पण लिटरली ज्याच्यावर वेळ येते त्यावेळी खरी गोष्ट कळती की रक्ताची खरी गरज ॲक्सिडेंटच्या माणसाला किती गरजेची आहे। म्हणून मी सर्व रक्तदात्यांना सगळ्यांचे आभार मानतो आलेल्या। रक्तदान हा समाजासाठी फार महत्त्वाचा उपक्रम आहे। आपल्या समाजामध्ये रक्तदान केल्यानंतर जो रक्तदाता आहे त्याला अशक्तपणा येतो किंवा त्याला दुसरे काही आजार होतात किंवा रक्तदान करणं चांगलं नाही असा प्रोपगंडा आजकाल बऱ्याच ठिकाणी पसरवला जातो आहे। परंतु रक्तदान केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे काही प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी असते तुमची ती वाढण्यासाठी रक्तदान हे प्रवृत्त करतं। तुमच्या शरीरामध्ये ज्या काही सेल्स आहेत त्यांची ग्रोथ होते आणि लिव्हरचं फंक्शन फार चांगल्या पद्धतीने सुधारतं। त्यामुळे वर्षातून एकदा किंवा दोनदा रक्तदान जरी केलं तरी काही फरक पडत नाही। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय।